तोपर्यंत मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा कोणावर आहे तीच माहीत नव्हतं कोणाला. बकासूरला बघा मित्रांनो पब्लिक बिल आलती बघा पळशी मैदानावर. बकासूरला झोपायचं चाललेलं म्हणून आम्ही बी तिथंच थांबलो. म्हणलं बघू खालनं स्पीड कसं लागतंय ती. मित्रांनो ही कडेला गर्दी बघून कळलंच असेल की बकासूरचे किती फॅन आहेत ती. मित्रांनो अर्धा तास थांबल्यावर आपल्या दशम हिंद केसरी बकासूरचा गट आला बघा. खालून बघा मित्रांनो बकासूरचा तळ कसा आहे. खालून मित्रांनो जबरदस्त स्पीड लागलेलं बघा. आम्ही म्हणलं चला आता बकासूरचा गट झालाय आता वरती जावं. वरती गेलो पहिलं बकासूरकडे गेलो पहिला एक सेल्फी हाणला आपल्या बाकेडवांवर. चला म्हणलं आता दुसरी बी मोठी मोठी कुठली बैल आली ती बघावी. मग मित्रांनो बकासूरकडून मैदानाकडे जाताना आपल्याला शिरसवडीकरांची रायफल दिसली बघा. ह्या बी बैलाने कमी काळात जास्तच नाव कमावलंय बघा. चला म्हणलं आता मैदानाकडे जाऊन गट बघू. तेवढ्यात मैदानावर आलो एक गट सुसाट खालनं सुटलेला बघा. ह्यो गट वरती पोहोचला की बापूंना 2 मिनिटात लगेच दुसरा गट सोडला बघा. ह्यो गट झाल्यावर शिरसवडीकरांची रायफल खाली पळायला निघालेली बघा. आम्ही बी म्हणलं बॅरिगेडच्या कडेला उभं राहून हे आता गट मोठ्या मोठ्या बैलांचं बघायचं. तेवढ्यात अक्षय मोरे गोडली साताराकरांचा बलमा खाली पळायला निघालेला बघा. सातारकरांचा हरिण पळायला जाताना बघून लयच बरं वाटलं बघा. म्हणलं न